नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. श्रीपूर आणि शिवपुरी मळ्यात MIDCच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी पाणी देखील आज केलेले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणाऱ्या अशा पल्लवित झालेल्या आहेत. श्रीपूर तालुका माळशिरस, श्रीपूर मळा व शिवपुरी मळा परिसरात औद्योगिक क्षेत्र म्हणजेच MIDC स्थापन करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने पहिला शासकीय सर्वे करण्यात आलेला आहे. श्रीपूर माळशिरस तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक विकासाची शक्यता तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केलेला आहे. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, तसेच माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील आणि माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री महोदयांकडे श्रीपूर मळा व शिवपुरी मळा येथे MIDCची स्थापना करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा आज केला. या पाहणीमध्ये MIDC सोलापूरचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड साहेब, उपअभियंता प्रदीप खंदारे साहेब, प्रमुख भूमापक सारंग साबळे, भूमापक भारत भांजी, तसेच शेती महामंडळाचे अकाउंटंट राजेंद्र काशीद यांनी सहभाग घेतला होता. अधिकाऱ्यांनी म्हाळुंग, श्रीपूर, बोरगाव, जांभड व मिरे परिसरातील शेती महामंडळाच्या गटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे भानुदास सालगुडे पाटील, सोमनाथ वाघमोडे, तानाजी भोळे पाटील, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, नगरसेवक तानाजी भगत, तसेच उद्योगपती महावीर शहा आदी उपस्थित होते. D19 रोडलगत बोरगाव श्रीपूर हद्दीमधील सुमारे 300 एकर क्षेत्रासह म्हाळुंग, मिरे व जांभूड परिसरातील सुमारे 800 एकर क्षेत्राची पाहणी करण्यात आली. माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून शासनाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हाळुंग येथील व जांभूड आणि बोरगाव येथील एकूण 556.54 हेक्टर क्षेत्र MIDCसाठी मागणी करण्यात आलेले आहे. या प्रस्तावामध्ये औद्योगिक पार्क, इंजिनिअरिंग हब व लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांनी 4 मे रोजी माळशिरस तहसीलदार यांना देखील पत्र दिलेले आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सर्व बाबींचा विचार करून निवडक क्षेत्र निश्चित केले जाणार आहे. संबंधित सुविधांचा अभ्यास करून प्राथमिक अहवाल शासन दरबारी पाठवण्यात येणार आहे. शेती महामंडळाची जमीन असल्यामुळे MIDCकडे क्षेत्र वर्ग करणे तुलनेने सोपे होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड साहेब यांनी दिली. या प्रस्तावामुळे माळशिरस तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच संबंधित जमिनींचे 7/12 उतारे, नकाशे व इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती प्रशासनाकडून मागवण्यात आली असून या दृष्टीने हा शासकीय स्थळ पाहणी दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आपण पाहूयात इथं सालगुडे पाटील काय म्हणतायत ते. भानुदास सालगुडे पाटील, माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं आम्ही 2 शेती महामंडळाच्या मळ्यात श्रीपूर मळा, एक श्रीपूर MIDC करा आणि शिवपुरी मळा. या श्रीपूर MIDC मध्ये 1400 एकराचा आम्ही प्रस्ताव ॲडव्होकेट सोमनाथ अण्णा वाघमोडे, तानाजीराव भोळे, नगरसेवक भगत साहेब, मुंडफणे पाटील आणि महावीर शेठ असे बरेच जण आहेत आणि अजित बोरकर की असे प्रस्ताव दिला होता 1 महिन्यापूर्वी. साहेबाला विनंती केली आणि वर एक प्रस्ताव आमदार साहेबांनी दोन्ही मंत्रालयात उद्योगमंत्र्याकडे दिला आहे. इथं एक 1400 एकरापैकी अंदाजे आमच्या डोक्यात होतं 500 एकर लॉजिस्टिक पार्क करा. 2 हायवे इथनं जातात, एक तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पार्क आहे आणि आता नियोजित नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग आहे आणि म्हणून इथे एक लॉजिस्टिक पार्क करता येईल आणि आपल्या तालुक्यात डाळिंब, शेवगा, गोवा असे फूड पार्क किंवा ॲग्रिकल्चर पार्क असं 500 एकर ॲग्रिकल्चर पार्क, 500 एकर लॉजिस्टिक पार्क आणि 400 एकर राहते ती 200 एकर ट्रक टर्मिनलसाठी आणि 200 एकर वेअरहाऊससाठी असं 1400 एकराचा प्रस्ताव आम्ही यांच्याकडे दिला आहे. ते आता पहिली स्थळ पाहणीसाठी सोलापूरचे अधिकारी आलेत, डेप्युटी इंजिनियर, RO आणि सर्वेअर. यांचा प्रस्ताव झाल्यानंतर ही मुंबईला जाईल. मग अजून शासनाकडनं अजून ह्यात काय बदल होईल. असं एक आपल्या तालुक्यात औद्योगिक केंद्रच नाही, असं एक प्रस्ताव पहिला होता जुना
20, 30, 40 वर्ष चालू होतं, काही मंजूर झालं नाही. पिंपरी कारोंडेला होता, गारवाडला होता, पण ती सक्सेस झाला नाही. हा एक आता फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग पण होतोय, ती वेळापूर्वरनं जाते. आणि आजच्याच पेपरला दिव्य मराठीत आपला बुलेट ट्रेन होती, ती पण अकलूज वेळापूर्वरनं जाते. मग ह्या बुलेट ट्रेनला सुद्धा आपल्याला एक फायदा होईल. फलटण पंढरपूर रेल्वे जवळ येईल. त्यासाठी आपल्याला हे एक 1400 ते 2000 एकराचं एक श्रीपूर MIDC म्हणून प्रस्तावित केलेलं आहे. माळशिरस तालुक्यात पुढं ही एक 5-10 वर्षात एक 10,000 लोक राहतील, 10,000 लोकांना रोजगार मिळेल आणि उलाढाल वाढेल. त्यासाठी आपण सरकारकडे मागणी केली आणि एक वर्षाच्या आत आपलं मानस आहे, दोन्ही आमदार आपल्याला मदत करतील. माजी आमदार सुद्धा हे आपल्याला मदत करणार आहेत. त्याच्यामुळे अडचण काय नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही वर्षाच्या आत ही मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. साधारण संकल्पना कशी होती, पत्रव्यवहार काय केला, कुणा संदर्भात कुणी शिफारशी केल्या होत्या का यासाठी? या दोन्ही आमदार मान्य उत्तमराव जानकर आमदार साहेब आणि अभिजित पाटील आमदार माढा विधानसभेचे या मतदारसंघातले प्रतिनिधी आहेत. या दोन्ही आमदारांनी उद्योग मंत्र्याला पत्र दिले. ठीक आहे. आणि या ठिकाणी MIDC संदर्भात सर्वे सुरू आहे, तुम्ही सगळेजण पाठपुरावा करताय, काय पहिलं पाऊल आहे? कसं आहे, गेले अनेक वर्ष झालं या तालुक्यामध्ये MIDC व्हावी म्हणून भानुदास आप्पा, आम्ही आणि आमचे सहकारी अजित बोरकर असतील, तानाजीराव असतील किंवा आमचे अनेक सहकारी की या तालुक्यामध्ये एक MIDC व्हावी म्हणून प्रयत्न करतो. 10-15 वर्षापूर्वीपासून आम्ही प्रयत्न करतोय. पूर्वी पिंपरी, कारोंडे, कोतळे त्या ठिकाणी प्रयत्न केला, तिथंही सर्वे झाला, परंतु काही स्थानिक शेतकऱ्यांनी तिथं विरोध केला, त्यामुळं तिथला प्रस्ताव स्थगित करण्यात आला. नंतरच्या कार्यकालामध्ये आम्ही गारवड या ठिकाणी बेंगलोर मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मसवड धुळदेव बरोबर गारवडचाही समावेश व्हावा म्हणून आम्ही निर्मला सीताराम असतील, ओम प्रकाश साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा गडकरी साहेब असतील, या सर्वांना महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून भेटलो आणि अद्याप काय गारवडचा समावेश त्या ठिकाणी झालेला नाही. आणि म्हणून आता शेजारी वालचंदनगरला MIDC शेती महामंडळाच्याच जमिनीमध्ये होतंय आणि शिर्डीला पण होती. ती पाहिल्यानंतर आमच्या आणि सरगोडे पाटलांच्या लक्षात आलं की त्यांच्यापेक्षा जादा क्षेत्र आपल्या माळशिरस तालुक्यात शेती महामंडळाचं क्षेत्र शिल्लक आहे. जवळजवळ 10,000 एकर शिल्लक आहे जमीन शेती महामंडळाची. आणि त्या शेती महामंडळाच्या राहिलेल्या क्षेत्रामध्ये जर MIDC झाली तर आपल्या तालुक्यामध्ये प्रगती होईल आणि सुशिक्षित लोक बेरोजगारांचा प्रश्न मिटेल आणि एक औद्योगिक क्रांती होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होईल, असा एक आमचा मानस आहे. त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे आणि सगळे अधिकारी पत्रव्यवहाराच्या निमित्ताने या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो.